राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत। या निवडणुकांना महाविकास आघाडी एकत्रित सामोरे जाणार आहे, अशी माहिती शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी खासदार विनायक राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। त्याचवेळी जिल्ह्यातील 6 नगराध्यक्ष पद ठाकरे गटाला मिळावीत अशी अपेक्षाही राऊत यांनी व्यक्त केली। कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची बैठक आणि मेळावा पार पडला। यावेळी माजी खासदार विनायक राऊत, सुनील प्रभू आणि अरुण दुधवडकर उपस्थित होते। त्यानंतर पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी पक्षाची भूमिका जाहीर केली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे, त्यासाठी जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांबरोबर चर्चा सुरू आहे। पण शिवसेना ठाकरे गटाला जिल्ह्यातील 6 नगराध्यक्ष पद मिळावीत अशी ठाकरे गटाची मागणी असून त्याला काँग्रेसकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केलाय। ठाकरे गटात कसलेही मतभेद नसल्याचा दावा राऊत यांनी केला। तर पार्थ पवार यांचा जमीन घोटाळा म्हणजे महायुती सरकारमधील भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराचं हे हिमनगाचं एक टोक आहे, अशी टीका त्यांनी केली। यावेळी संजय पवार, विजय देवणे, सुनील मोदी, नितीन बानुगडे पाटील उपस्थित होते।